नाही, ख्रिश्चनिटी धर्म नाही, धर्म मात्र सनातन हिंदू धर्म। जैन, बौद्ध, सिख, शैव, वैष्णव, शाक्त हे सहाही साधनेचे पंथ, परमसत्याच्या साक्षात्काराचे पंथ मिळून सनातन हिंदू धर्म, ज्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला होता, नेहरूंनी तो होऊ दिला नाही। हे सहाही साधना पंथ मिळून सनातन हिंदू धर्म आहेत आणि जे भारताचे मूळ रहिवासी आहेत। इस्लाम आणि ख्रिश्चनिटी भारतातली वस्तू नाही आणि ते धर्म सुद्धा नाही, त्याच्यातून ईश्वराचा साक्षात्कार संभव नाही आहे। इस्लामचं टार्गेट 72 हूर आहे, त्याच्यामुळे इस्लाम मधून ईश्वराचा साक्षात्कार संभव नाही। 100% भारतातले मुसलमान हिंदूंचेच मुसलमान झालेले आहेत। त्या सगळ्या मुसलमानांना तुमच्या चॅनल मधून आवाहन करतो की घर वापसी करा, आनंदात राहा, ईश्वराच्या साक्षात्कारासाठी ईश्वराच्या प्राप्तीसाठी सनातन हिंदू धर्माच्या अनुसार साधना करा आणि ईश्वराचा साक्षात्कार करून घ्या। आणि हिंदूंना सांगणं आहे की आपल्या हृदयात धर्मज्ञानाची वृद्धी करून वोटर बँक बना। राजनीतीच्या हिंदूकरणाला पर्याय नाही। हिंदूंना सुरक्षित राहायचं असेल तर कट्टर हिंदूवादी राजा लोकांना आपापल्या क्षेत्रातून राजनीतीत पाठवा। त्यांच्या हातात 3 मोठ्या शक्ती असतात, मिलिटरी, न्याय व्यवस्था आणि पोलीस, हे राजाच्या हातात असतात। या 3 शक्ती जर हिंदूवादी व्यक्तीच्या हातात असल्या तर हिंदूंचं संरक्षण होईल। म्हणून राजनीतीचं हिंदूकरण करणे आणि हिंदूंना वोटर बँक बनणे याला पर्याय नाही। महाराज तुम्ही यासोबत एकही बोललेले आहे की जी राज्यकर्त्यांची सत्ता आहे ती जर हिंदू झाली तर मोठं राज्य हिंदूंचं या ठिकाणी येणार आणि हिंदूंचं संरक्षण होणार आणि लव जिहाद सारखा कायदा हा अत्यंत सक्षमतेने राबवला जाणार। काय हिंदूच आहेत सत्तेत, पण ते हिंदूवादी नाहीत ना, ते मुसलमानांसमोर शेपट्या हलवतात। ते मुसलमानांसमोर शेपट्या हलवतात कुत्र्यासारख्या, कारण की मुसलमान वोटर बँक आहे। याच्यात हिंदूंची चूक आहे, कारण की हिंदू वोटर बँक नाही। हिंदू 45% वर वोट करत नाही, मुसलमान 100% वोट करणार आणि ते इस्लामच्या हितासाठी वोट करणार। हिंदू आपल्या सळक्या जातीवादासाठी वोट करणार, हिंदू डाळ तांदळाचा टमाट्याचा भाव कमी करण्यासाठी वोट करणार। हिंदू जेव्हा हिंदू हितासाठी 100% वोटिंग करणार तेव्हा झख मारून राजा लोकांना हिंदू हिताचे काम करावे लागतील। हे प्रजेच्या हातात आहे, राजा लोकांना शांतपणे शिकून काही फायदा नाही। प्रजा जर कट्टर हिंदूवादी मतदार संघ बनणार तर राजा लोक झक मारून हिंदू हिताचे काम करणार। हे हिंदूंनी लक्षात घ्यावं। हिंदूच आहेत बसलेले, पण हिंदूवादी नाहीत ना, हिंदूवादीत नाहीत ना। त्यांना हिंदूवादी तुम्ही प्रजा बनवसाल, वोटर बँक त्यांना हिंदूवादी बनवणार। जर आपण हिंदूवादी वोटर बँक बनलो तर ते कट्टर हिंदूवादी राजा बनणार। ओम काली।